मला सांगा, शामृगाला पाय किती असतात? 2. सिंहाला पाय किती असतात? 4. ठीक आहे. हां, मग आता एक आपण विचार केला की शामृगाला पण 2 पाय आहेत आणि सिंहाला पण 2 पाय आहेत, असा विचार केला तर त्यांच्या पायांची एकूण संख्या किती असली पाहिजे होती? तर डोक्यांची संख्या आहे 45, याच्या दुप्पट 45 दुने किती? 90 पाय भरले असते. केव्हा? जेव्हा सिंहाला देखील जर 2 पाय राहिले असते. परंतु आता सिंहांना पाय किती आहेत? 4. म्हणजे शामृगापेक्षा कितीने? 2ने जास्त आहेत, लक्षात ठेवा. म्हणून 2ने जास्त आहेत. आता पायांची संख्या किती जास्त आहे एवढाच विचार करायचा. वास्तविकतेमध्ये इथे 150 पाय भरतायत, म्हणून या 150 मधून हे 90 वजा केले म्हणजे उरले किती? 60 पाय जे अधिक आहेत ते कोणाचे असणार मित्रांनो? हे तुमचे सिंहाचे असणार. मान्य? म्हणून या 60ला आता काय करणार? या 60ला तुम्ही 2ने भाग दिला पाहिजे. येते लक्षात? किती पायांचा फरक आहे? 2चा. सिंहाला 4, शामृगाला 2 पायांचा फरक आहे म्हणून 2ने भाग देऊन टाकायचा. म्हणून 60ला 2ने भागलं म्हणजे किती? 30 सिंह त्या प्राणी संग्रहालयामध्ये असणार. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार.